तुम्ही बघत आहात जनमत मराठी। 2 दिवसांपूर्वी लॅमरोड परिसरातील नाशिक रोड येथील एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संशयितांना उपनगर पोलिसांनी अटक केली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या उपनगर पोलीस पथकानं केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केलं आहे। पोलिसांनी संशयितांकडून गावठी बनावटीचं पिस्तूल, शस्त्र साहित्य, दोरी, मिरची पूड अशा पद्धतीचं साहित्य जप्त केलं असून दरोड्याच्या तयारीत असलेल्या 8 जणांच्या टोळीतील संशयितांना पकडलेलं आहे। 23 नोव्हेंबरच्या रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर यांच्यासह गस्ती पथक आणि सुंदरनगर चौकीतील पोलीस कर्मचारी जय भवानी रोडवरील शकुंतला पेट्रोल पंप शेजारील मोकळ्या मैदानामध्ये गस्त घालत असताना त्यांना एका टोळीचे सदस्य दरोड्याच्या तयारीत असल्याचा संशय आला आणि टोळीत असलेल्या व्यक्तींपैकी स्वप्नील उर्फ भूषण गोसावी, दानिश हबीब शेख, बबलू यादव, सागर मस्के, तुषार पाईकराव, सूरज भालेराव, अनिकेत देवरे आणि रोहित लोंढे यांच्यापैकी 2 पोलिसांनी ताब्यात घेतला असून टोळीतील इतर संशयित सदस्य पळून जाण्यात यशस्वी ठरले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित स्वप्नील उर्फ भूषण गोसावी आणि बबलू यादव यांच्यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला असून शस्त्रबळाचे धारक असलेल्या 2 शहर पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली असून पोलीस अंमलदार विनोद दखन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे। तर संशयितांचा उपनगर पोलिसांकडून शोध आता सुरू झाला असून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस उपयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी या पथकाचं कौतुक केलंय। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज। जबाबदारी न्याय